नमस्कार मित्रांनो, आजची बातमी अनेक महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची ठरू शकते. जर तुमच्या घरात एखाद्या महिलेकडे मतदान कार्ड असेल तर सरकारच्या एका बचत योजनेबद्दल सध्या खूप चर्चा सुरू आहे. या योजनेचा लाभ कसा मिळतो, कोण अर्ज करू शकतो, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कुठे करायचा, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत पाहणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर अनेक ठिकाणी मतदान कार्ड असेल तर थेट 16,000 रुपये मिळणार असे मेसेज फिरत आहेत. पण कोणतीही माहिती खरी आहे का, हे नेहमी अधिकृत ठिकाणी तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय आहे त्याचा आपण खुलासा करूया. आता अनेक जण विचारत आहेत की मतदान कार्डवर नेमका कोणता लाभ मिळतो. मतदान कार्ड हे मुख्यतः ओळखपत्र म्हणून वापरले जाते. अनेक सरकारी योजनांमध्ये ओळख सिद्ध करण्यासाठी हे कागदपत्र उपयोगी पडते. त्यामुळे जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर काही योजनांसाठी अर्ज करताना त्याचा उपयोग होऊ शकतो का. सध्या ज्या योजनेची सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत ठराविक रक्कम जमा करून त्यावर सरकारने ठरलेला व्याजदर मिळतो. त्यामुळे अनेक महिला या योजनेबद्दल माहिती घेत आहेत. जर तुमच्या घरात आई, पत्नी, बहीण किंवा मुलगी असेल आणि तिचे वय 18पेक्षा जास्त असेल तर ती योजनेसाठी पात्र ठरू शकते. मात्र अंतिम पात्रता आणि नियम संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तपासणे आवश्यक आहे. आता प्रश्न येतो की अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. सर्वसाधारणपणे खालील कागदपत्राची गरज लागू शकते: मतदान कार्ड, आधार कार्ड, 2 पासपोर्ट फोटो, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पॅन कार्ड. गरज असल्यास इतर आवश्यक कागदपत्रे. ही कागदपत्रे पूर्ण असतील तर अर्ज करणे सोपे होते. आता बँकेबद्दल बोलूया. अनेक जण विचारतात की कोणत्या बँकेत खाते असावे. जर तुमचे खाते स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, HDFC बँक आणि ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर संबंधित शाखेत जाऊन या योजनेची माहिती घेऊ शकता. अर्ज करताना सर्व कागदपत्रे बरोबर घ्यावीत. नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती एकमेकांशी जुळत असणे आवश्यक आहे. काही चूक असल्यास आधी ती दुरुस्त करून घ्यावी. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवून पैसे भरू नका. सरकारी योजना असल्यास माहिती नेहमी अधिकृत बँक, पोस्ट ऑफिस किंवा सरकारी कार्यालयातूनच घ्या. सोशल मीडियावर येणारा प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. आता या योजनेत अर्ज कसा करायचा, कोणाला प्राधान्य मिळू शकते, पैसे कसे जमा होतात आणि पुढची प्रक्रिया काय असते, हे आपण पार्ट 2 मध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता पुढची माहिती लक्ष देऊन ऐका. अनेक जणांचा प्रश्न असा आहे की योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आणि अर्ज केल्यानंतर पुढे काय. ही प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊयात. सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा संबंधित बँकेत जाऊन या योजनेबद्दल माहिती घ्या. तेथे अर्जाचा फॉर्म मिळतो. फॉर्ममध्ये तुमचे पूर्ण नाव, पत्ता, आधार क्रमांक, मतदान कार्डाची माहिती, मोबाईल नंबर आणि बँकेची माहिती भरावी लागते. फॉर्म भरताना कोणतीही चूक करू नका. नाव, जन्मतारीख आणि आधारावरील माहिती जशी आहे तशीच लिहा. चुकीची माहिती दिल्यास अर्ज प्रलंबित राहू शकतो. फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रांचे झेरॉक्स जोडावे लागतात. काही ठिकाणी मूळ कागदपत्रे दाखवावी लागू शकतात. त्यामुळे अर्ज करताना मूळ कागदपत्रे सोबत ठेवा. अनेक जण विचारतात की अर्ज केल्यानंतर पैसे लगेच खात्यात येतात का. याचे उत्तर असे आहे की प्रत्येक योजनेची प्रक्रिया वेगळी असते. अर्ज तपासला जातो, कागदपत्रे पडताळणी जातात आणि सर्व माहिती योग्य असल्यास पुढची प्रक्रिया सुरू होते. याच कारणामुळे अर्ज भरल्यानंतर थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत संदेश किंवा बँकेकडून मिळालेल्या माहितीच खरी समजा. जर तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असेल आणि KYC पूर्ण असेल तर भविष्यात कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणे सोपे होते. त्यामुळे एकदा बँकेत जाऊन तुमचे खाते अपडेट आहे का ते तपासून घ्या. मोबाईल नंबर हे बँक खात्याशी जोडलेला असावा. त्यामुळे खात्यात पैसे जमा झाले किंवा इतर माहिती आली तर लगेच संदेश मिळतो. जर तुमच्या घरातील महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तिच्या नावावर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. जसं की मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड फक्त गरज असल्यास म्हणजे लागल्यासच. पासबुक आणि फोटो तयार असतील तर अर्ज करणे सोपे होते. सरकार वेळोवेळी विविध बचत योजना सुरू करत असते. अशा योजनांचा उद्देश नागरिकांना बचतीची सवय लावणे आणि आर्थिक मदत करणे हा आहे. त्यामुळे कोणती योजना समजून घेऊनच त्यामध्ये सहभागी व्हा. लक्षात ठेवा, कोणती एजंट किंवा अनोळखी व्यक्ती मी लगेच पैसे मिळवून देतो असे म्हणत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोणतेही शुल्क भरू नका. सरकारी काम नेहमी अधिकृत ठिकाणीच करा. अर्ज भरताना सर्व कागदपत्रे स्पष्ट दिसतील अशा झेरॉक्स द्या. पासबुकवरील खाते क्रमांक आणि IFSC कोड व्यवस्थित दिसत आहे का ते तपासा. आधार कार्डावरील नाव आणि बँकेतील नाव एकसारखे असणे महत्त्वाचे आहे. अनेक वेळा फक्त छोट्या चुकींमुळे अर्ज परत येतो. त्यामुळे फॉर्म भरल्यानंतर एकदा पुन्हा सर्व माहिती तपासा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेत किती रक्कम जमा करता येते, व्याज कसे मिळते आणि पैसे कधी काढता येतात. तसेच या योजनेचा फायदा कोणाला जास्त होऊ शकतो, ही पूर्ण माहिती आपण पार्ट 3 मध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता माहितीचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका.
सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणती सरकारी योजना सुरू झाली की तिच्याबद्दल अनेक अफवा पसरतात. त्यामुळे सोशल मीडियावर आलेल्या प्रत्येक मेसेज खरा असतो असं नाही. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत बँक, पोस्ट ऑफिस किंवा सरकारी कार्यालयात माहिती नक्की घ्या. जर तुमच्या घरातील महिलेला बचत करायचं असेल तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना हा एक पर्याय असू शकतो. या योजनेत ठराविक रक्कम जमा केली जाते आणि त्यावर सरकारने ठरवलेला व्याजदर दिला जातो. या योजनेचे नियम वेळोवेळी बदलू शकतात, त्यामुळे ताजी माहिती अधिकृत ठिकाणाहून घ्या. अनेक जण विचारतात की या योजनेसाठी कोण पात्र असते. साधारणपणे भारतातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मात्र वय, कागदपत्र आणि इतर अटी पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पात्रता तपासून घ्या. जर तुमच्याकडे मतदान कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे असतील तर त्याच्या अर्जाची प्रक्रिया सोपी होते. अर्ज भरताना सर्व माहिती नीट वाचून भरा. चुकीची माहिती दिल्यास अर्ज लांबू शकतो. अर्ज भरल्यानंतर संबंधित कार्यालय तुमच्या कागदपत्रांची तपासणी करते. सर्व माहिती बरोबर असल्यास पुढची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे अर्ज केल्यानंतर संयम ठेवणे गरजेचे आहे. तसेच बँक खाते आधारशी जोडलेले आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का आणि KYC पूर्ण आहे का हे एकदा नक्की तपासा. भविष्यात कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळवताना याचा फायदा होईल. कोणतीही व्यक्ती आम्ही पैसे लगेच मिळवून देतो किंवा आधी पैसे भरा असे सांगत असेल तर सावधान राहा. सरकारी योजनेसाठी अधिकृत कार्यालय किंवा बँकेशी संपर्क करा. योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा संबंधित बँकेत जाऊन चौकशी करा. तिथले अधिकारी तुम्हाला योग्य माहिती देतील आणि अर्जाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगतील. मित्रांनो, कोणतीही योजना समजून घेतल्याशिवाय अर्ज करू नका. अधिकृत माहिती वाचा, नियम तपासा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील. आजच्या व्हिडिओमधून आपण मतदान कार्डाचा उपयोग, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना योग्य माहिती मिळेल. अशा सरकारी योजना, शेतकरी बातम्या, महिला योजना आणि नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. मी आहे आदित्य, तुम्ही पाहतात रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. ओके, तर भेटूया लवकरच. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.